आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची बरीच प्रकरणं समोर येत आहेत। या विवाहबाह्य संबंधांमुळे चांगले सुखी संसार उद्ध्वस्त होत आहेत। विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर भांडण आणि घटस्फोटाने विषय संपतो, पण काही प्रकरणात अत्यंत टोकाचा हिंसाचार झाल्याची उदाहरणं आहेत। यामध्ये नवरा बायको किंवा तिसरी व्यक्ती यापैकी एकाचा बळी जातोय। असंच एका हादरवून सोडणारं प्रकरण समोर आलंय। एका युवकाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला आपल्याच घरातील खोलीत पाहिलं, तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। पत्नीचे हे रूप त्याला सहन झालं नाही। त्याचं डोकं फिरलं। त्याने घरात असलेली कुऱ्हाड उचलली आणि दोघांची हत्या केली। त्यानंतर आरोपी तीच कुऱ्हाड हातात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला। त्याचा सगळा हात रक्ताने माखलेला होता। मी पत्नी आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय असं त्याने पोलिसांना सांगितलं। मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यातील हे प्रकरण आहे। हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःला पोलिसांकडे सरेंडर केलं। गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले। पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी खोलीतील दृश्य पाहून हैराण झाले। चिडलेल्या नवऱ्याने अत्यंत क्रूरतेने दोघांची हत्या केली होती। त्यांनी आरोपीला हत्येचं कारण विचारलं, त्यावेळी त्याने सर्व सांगितलं। आधीपासूनच पत्नीवर विवाहबाह्य संबंधाचा संशय होता असं त्याने सांगितलं। आरोपी मध्य प्रदेशच्या सिव्हिल लाईन भागातील बाग गावचा राहणारा आहे। पोलीस चौकशीत त्याने सांगितलं की पत्नी तिच्या दूरच्या नातेवाईकासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं। त्याला संशय आला होता। पत्नी आणि तिच्या नातेवाईकाला आपल्याच घरातील खोलीमध्ये पाहिल्यानंतर संशयावर शिक्कामोर्तब झाला। गुन्हा घडला त्या दिवशी नवऱ्याने पूजाच्या नातेवाईकाला घराच्या आसपास फिरताना पाहिलं। त्यानंतर काही वेळाने पूजाने पतीला मार्केटमध्ये जायला सांगितलं। नवऱ्याला आधीपासूनच संशय होता, त्यामुळे दाखवण्यासाठी पती घरातून निघाला, पण तो मार्केटमध्ये गेलाच नाही। थोडा वेळा तिथे फिरून अचानक घरी आला त्यावेळी आतून दरवाजा बंद होता। बराच वेळ त्याने कडी वाजवली। घराच्या आत गेल्यानंतर बेडरूममध्ये पत्नीला नातेवाईकासोबत पाहिलं। त्यावेळी त्याच्या रागाचा पारा चढला। त्याने थेट दोघांना संपवण्याचा टोकाचं पाऊल उचललं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।